तुमच्या 3 अपेक्षा सांगा वहिनींकडून. एक तर सकाळी लवकर उठणं. थांबा, पूर्ण होईल का हो कधी ही अपेक्षा? लग्नाला 10 वर्ष पूर्ण आता होत पुढच्या आहेत. वर्षीपासून होईल, कारण माझ्या मुलीची स्कूल सकाळी होणार आहे, तर मी तिच्यासाठी उठेल. दुसरी अपेक्षा, नेहमी जसं घर सांभाळत आली आहेस त्याप्रमाणे आयुष्यभर घर सांभाळत जा. हा तू घर सांभाळ, हे फिरतायत बाहेर. काय नाही, सल्ला आहे त्यांना वहिनी? फिरण्याची आवड नाही. नाही. तिसरी अपेक्षा, शेवटपर्यंत साथ दे, हीच अपेक्षा तिसरी. तुमच्या 3 अपेक्षा सांगा त्यांच्याकडून. जरा बोलायला शिकावं त्याने, कारण की खूप शांत आहे. तुम्हाला एक सांगू का? मी बोलून देत नाही का? नाही नाही नाही, मला घरातल्यांकडनं कळलं की तुम्ही जेव्हा झोपलेले असतात तेवढ्या वेळ ते बोलून घेतात. बरं, बोलायला पाहिजे तुम्ही. हो बोलतो. बरं, दुसरी अपेक्षा, नाही, तशी काही अपेक्षा नाही आहे माझी फार, कारण की सगळ्याच बाबतीत चांगला आहे तो. तिसरी अपेक्षाच नाहीये मला, चला, विषय आहे ते संपला. छान आहे त्याच्यामध्ये. पण आता आमची सगळ्यांची एक अपेक्षा आहे, ती तुम्ही पूर्ण करायची. अच्छा. 3, 6 आणि 9 हे 3 टप्पे महत्वाचे आहेत. वस्तू घरातली सांगणार, तुम्ही ती घेऊन यायची, इथे ठेवायची. 3 वस्तू आणल्या तर पहिलं बक्षीस, 6 वस्तू आणल्या तर दुसरं बक्षीस, आणि 9 वस्तू आणल्या तर तिसरं बक्षीस. 2 मिनिटाची वेळ, पण घर लांब आहे म्हणून आणखी 30 सेकंद. या 2.5 मिनिटामध्ये त्या 9 वस्तू घेऊन येणार का बघूया, आणि किती बक्षीस मिळवून देणार तेही बघूया. सांगा वस्तू, वेळ सुरू झाली. आईची पर्स, मम्मीची. फोन जवळ, फोन जवळ. 10. माझ्या लग्नाचा शालू लाकडाच्या कपाटात आहे. येलो कलरचा शालू लक्षात आहे का? सांगा ना तुम्ही. लाकडाच्या कपाटात येलो आणि पिंक बॉर्डर आहे. येलो आणि पिंक बॉर्डर आहे. लवकर लवकर आहे, लवकर आहे, लवकर आहे, लवकर आहे. आर्याचा डस्टर, आर्याचा डस्टर. बेडरूम मध्ये, असू द्या, बेडरूम मध्ये. असू द्या, असू द्या, असू द्या. नेल कटर, नेल कटर. चावीच्या येते, लवकर बघ. 1 मिनिट पूर्ण झालं. खारी बुंदी, ते आपण टोपं ठेवतो ना तिथे बघ. पाणीपुरीची, पाणीपुरीची. बदकाचे पिल्लू टीव्हीवर, बदकाचे पिल्लू टीव्हीवर. हळू हा, हळू. हळूहळू, इथे पाय अडकेल. माझं घड्याळ, माझं घड्याळ. चावी जवळ आहे, चावी जवळ. हळू हळूहळू. धुपाचं भांड ते इथे बघ. देव, खिडकीवर, इकडच्या, तिकडच्याच, या साईडला. थर्मास, थर्मास, थर्मास. बापरे. थर्मास कुठे आहे? किचन मध्ये बघ, किचन मध्ये. 30 सेकंद राहिली. लवकर आण. माझं घड्याळ, घड्याळ आणलं ना, घड्याळ आणलंस ना? हा. शाळेत असताना कसं होतं, तुम्ही शांत होता की? थोडे शांत म्हणजे असं एकदम पण शांत नाही की पूर्ण अभ्यास वगैरे असं काय नाही. थोडं मजाक मस्ती वगैरे असं. कधी आता एक शाळेचा एक किस्सा सांगते. सांगा. ॲक्च्युली एकदा ना आम्हाला असं सांगितलेलं की टीचरने की लेक्चर चालू असताना काय असं काय खायचं वगैरे नाही. पण आमच्याकडे कसं आम्ही तेव्हा चिंचा बोरे ह्याचा खूप वेळ असायचा. कधी? शाळेत? शाळेतले म्हणजे शाळेचे दिवस म्हणजे असंच असतात ना, बाहेर चिंचा बोरे वगैरे. मला नाही माहिती, मी कुठे असं असतं. तर एकदा आजच सांगितलेलं, म्हणजे आम्ही असं ठरवलेलं की मला एकीने सांगितलं की तू ना मला ना चिंच घेऊन ये. तर म्हटलं ओके, मी घेऊन येते. आणि मग मी घेऊन आले आणि ह्या लोकांनी काय केलं, चिंचा काढल्या आणि तिथेच त्या बिया वगैरे तिथेच टाकल्या. आणि नंतर मॅडमचं लक्ष गेलं आणि मॅडमने बघितलं, आम्हाला बघितलं आणि मग टीचर मला उठवलं की कोणी आणलेलं. तर सगळ्यांनी खाल्लं आणि मलाच सांगितलं हिनेच आणलेलं, म्हणजे सगळं माझ्यावरच चाल. मग त्यांनी मला. पण तुम्ही त्या चिंच खाल्ली नव्हती ना वर्गात? मी खाल्ली, मी अगोदर खाल्लेली. नाही पण वर्गात खाल्ली होती का? नाही, मी अगोदर मी त्यांच्यासाठी आणलेलं, पण ते लोकच मला असं बोलले की हिने आणलेलं म्हणून लगेच. तुमच्या बाबतीत असं काही शाळेत झालं होतं का? चिंच खाल्ली होती तुम्ही? असं काही नाही झालेलं वगैरे. पण आमच्याकडे कसं चिंचाचं प्रकारमध्ये कसं आमच्याकडे चिंचा वगैरे यायच्या ना, ते विदाऊट बियाच्या वगैरे यायच्या. अरे वा, व्हेरी गुड. म्हणजे मला सांगा, जोगेश्वरीला बियावाले चिंच, आणि जसं जसं पुढे पुढे जाल तसं तसं बिया कांदिवलीपर्यंत गायब व्हायच्या. काय वेगळंच आहे, जादूच आहे ही सगळी.
बरोबर. आता भेटलात कुठे एकमेकांना? आम्ही खरं म्हणजे आई आणि मी वडाळ्याला लग्नाला गेलो होतो एका तिथे. तर आईच्या रिलेशनमध्ये ते नातेवाईक वगैरे भेटले की अमुक वगैरे अशी मुलगी वगैरे आहे. आणि ह्या आमच्या मॅडम पुढून सेकंड सीटवरती बसलेल्या. तर ह्या लोकांनी घोळका वगैरे करूनच असे बसले होते. कुठे लग्नात? हा लग्नात. हा की अमुक अमुक मुलगा आहे म्हणून ते एकदम राऊंड म्हणजे चक्रव्यूहच त्यांचा रचला होता असा. कोणी 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 सर्वजण होते. हा. आणि मग मुलगी कुठे आहे, मग मुलगी दाखवली असे लांबूनच. तर मॅडम आपल्या उठल्या आणि बघितलं आणि परत बसल्या की आता कोण बघतंय. मग तेव्हा ओळख थोडीफार झाली. पण तुम्ही सगळे बरेच जण बसले होते का तेव्हा? नाही, आमच्याकडचे सगळे भरपूर जण तुमच्या- ऍक्च्युली आमचं म्हणजे कुटुंब खूप मोठं आहे. त्यामुळे कसं आम्ही सगळे गेलो लग्नाला वगैरे तर मोठा परिवार वगैरे जायचा. आणि मला पण तेव्हा पण मी जॉब करायचे आणि मला सांगण्यात आलं की नाही असं असं आहे, जरा तुला लग्नाला येणं गरजेचं आहे. तर मला हे माहिती नव्हतं ते हे येणार आहेत तिथे. पण तर माझी बहीण वगैरे मला खूप फोर्स करायला लागली, नाही तू पण चल चल चल. म्हणजे ह्या लोकांचा अगोदर प्लॅनिंग झालेला की हिला असं असं दाखवायचं आहे लग्नामध्ये. नंतर मग मी लग्नात गेले तेव्हा मग नंतर हे आई आणि हे आणि एक ते काका वगैरे ते होते. आणि नंतर मला सांगितलेलं पण पण तेव्हा मग मी त्यांना पाहिलं. तेव्हाच बघितलं? हां. तुम्ही पण तेव्हाच पण आम्ही असं लांबून बघितलं. आम्ही लांबून बघितलं. किती लांब होते तरी पण खूप लांब होते. तसं लांबून म्हणजे हा मुलगा आहे. नाही नाही तसं नाही, हा मुलगाच आहे. किती लांब? 1 फूट, 5 फूट, 16 फूट, 28 फूट, असं किती लांब? 20 फूट असेल. 20 फुटावर तुम्ही उभे होते तेव्हा? हा, बसलो होतो मी. अच्छा. आणि तुम्ही उभं राहिले? हा पुढे नाही मी पण बसलेलेच होते. मग 20 फुटावरून एकमेकांना बघितले? हो ना. हो. मग त्याच्यानंतर पुढे पुढे काय, जे आमचे संगाती काका होते ते म्हणजे ठरवून मग लग्नाचं वगैरे करायचे वगैरे. तर त्यांनी वगैरे मग ह्यांच्याकडे विचारलं वगैरे की असं अमुक अमुक वगैरे वगैरेच आहे. हा. अच्छा. मग ते मग लग्नाचं वगैरे बोलण्याची सर्व ते सुरुवात झाली वगैरे. मग एक दिवस आम्ही जाऊन मग भेटलो वगैरे. हा. पण मला सांगा, तुम्ही पहिल्यांदा कुठे भेटला वगैरे? ऍक्च्युली परत आई बाबा म्हणजे बाबा आले नव्हते ना तेव्हा. तेव्हा लग्नात 20 फुटावर हा बाबा नव्हते. नंतर आई बाबा आणि हे असे 3 जण मला पहिल्यांदा पाहायला आले. पण ते कुठे? जोगेश्वरीला. तेव्हा किती फुटावरून बघितलं? तेव्हा अगदी जवळ जवळ बघितलं. किती फूट? कारण आमचं घर छोटं आहे त्यामुळे 4-5 अगदी. हा, जास्त नाही. पण तेव्हा कसा वाटला? स्वभाव कसा वाटला तेव्हा? स्वभाव म्हणजे नाही, माझे मिस्टर छान आहेत स्वभावाने वगैरे असं. तेव्हा पण असं वाटलं, तेच सांगते की नाही छान वाटले वगैरे असं. छान वाटले वगैरे. बरं. आता मला सांगा, मग लगेच होकार दिला तुम्ही? हो. ऍक्च्युली कसं माझं पहिलं स्थळ आलं आणि माझं ते लग्न लगेच झालं. असं म्हणजे एक बघण्याचा प्रोग्राम वगैरे असा मला कसला एक्सपिरियन्सच नव्हता. एकच झालं एकाच लग्नात. म्हणजे जेव्हा लग्न ठरायचं असेल तेव्हा पहिल्यांदा बघताना 20 फुटावरून बघा, लगेच लग्न ठरतं. तुम्ही किती मुली बघितल्या होत्या? त्यांनी पुष्कळ मुली बघितलेल्या. पुष्कळ कुठे, 3-4च मुली बघितलेल्या. मग तुम्हाला दुःख होतंय का? पुष्कळ कुठे, 3-4च बघितल्या? बरं, आता पहिल्या खेळाला सुरुवात करूया. आणि या खेळात किती जण बक्षीस मिळवून देणार वहिनींना ते बघूया. आता मला सांगा, या सगळ्यांमध्ये म्हणजे मग शेजारी असतील, मैत्रिणी असतील, घरातले असतील, जे कोणी असतील, यांच्यात खूप बोलणारा स्वभाव कोणाचा आहे? किती गेल्या त्या वहिनी? कुठल्या वहिनी? उत्कर्षा वहिनी. त्या भरपूर बोलतात. म्हणजे आमच्याकडे आल्या ना, आता सकाळी पण आलेला, आमच्या कार्यक्रमाची तयारी करायची होती पण त्या खूप बोलत होत्या. आई बोलला आम्हाला कामं करायची आहेत. तुम्हाला आवडतं? आम्हाला पण हा स्वभाव असाच ठेवायचा. लक्ष देते माझ्यावर जास्त. तुमच्यावर काय हो, तुम्ही नेत नाही आता गावी? नेतो आता. हा, आता नेतो. आता म्हणजे कधी? कॅमेरा समोर आहे तर मग बोलायला काय हरकत आहे? कॅमेरा समोर आहे तर बोलायला काय हरकत आहे, पण त्यांना माहिती नाही. जाता येतं सगळे विचारणार कधी गावी नेणार.